आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्रात कर्करोगाला सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणाऱ्या आणि त्याचं निदान करणाऱ्या यंत्राची निर्मिती आवश्यक असून याच्या प्रतिबंधाकरिता या क्षेत्रात संशोधन आणि नवनिदान पद्धतींची निर्मिती करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं. स्थानिक मानेवाडा रिंग रोडवरील प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र इथं न्यू इलेक्ट्रा वर्सा HD लिनियर एक्सिलेटर या अत्याधुनिक यंत्राचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. या यंत्राद्वारे कर्करोगाच्या अतिसूक्ष्म गाठी शोधता येणार असून यामुळे ब्रेन ट्यूमर आणि संबंधित कर्करोगाचं निदान सोपं होणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे रेडिओलॉजी विभागाचे डॉ. करतार सिंग यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात आजपासून सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जाणार आहे. कोरोना काळात रक्त मिळण्यास रुग्णांना अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नागपुरात आज 376 नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 1,16,911 इतकी झाली आहे. आज 376 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 91.65% इतकं आहे. राज्यातल्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण माहिती मिळावी या हेतूनं पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून राज्य शासनाच्या पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक युवक-युवतींची निवड व्हावी यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं. नागपूर ग्रामीणमधील काटोल आणि कोंढाळी इथं त्यांच्या हस्ते पोलीस भरती पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही क्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रत्नापूर बीट परिसरात आज सकाळी एक नर वाघ मृतावस्थेत दिसून आला. या नर वाघाचे वय 5 ते 6 वर्ष इतके असून 2 वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. परिसरात वाघांची संख्या वाढत आहे, त्यामुळे परस्पर झुंजीतून अशा घटना घडत असल्याचा अंदाज वन विभागानं व्यक्त केला आहे. राज्याच्या अनेक भागात आजही पाऊस पडत असून नागपुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रीच्या सुमाराला जळगाव, जामोद, संग्रामपूर परिसरात काही ठिकाणी पाऊस पडला. रात्रीच्या पावसामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.